कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळं करून झालं। फोन नीरजराव, या बघा, तुम्ही डोका शांत ठेवून आता बोला, उगाच वाद नको। काय नीरजराव, काय चाललंय तरी काय तुमचं? पैशाच्या मागे धावणारी तुमच्यासारखी माणसं, तुम्हाला नात्यांची कदर नाही। हा तुमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या माणसांबद्दल माझं जे मत होतं ना, ते तुम्ही आज खरं करून दाखवलात। माझ्या निशीसारखी भोळी भाबडी निरागस मुलगी तुम्हाला मिळाली, तिची कदर नाही केली तुम्ही। माझं तिच्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे असं म्हणत फक्त तिला मिळवण्यासाठी तुम्ही आणि तुमची आई लग्न होईपर्यंत आमच्याशी खोटं बोलत राहिलात। आणि एकदा लग्न झालं म्हटलं खरे रंग दाखवायला सुरुवात केलीत काय? एक लक्षात ठेवा, माझ्या निशीला त्रास देण्याचा जरी प्रयत्न केलात ना, तर गाठ या रघुनाथ खोताशी आहे। हेलो हेलो हेलो, एक मिनिट। हेलो, हाँ हाँ, तुम्ही कोणाशी बोलताय? काय बोलताय माहिती आहे का तुम्हाला? तुमची मुलगी कशी वागते ते माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती। ती इथे आल्यावर कशी वागली आहे हे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती। अहो, तिच्या मनाप्रमाणे जर नाही झालं तर ती काय करते ते माहिती आहे? माहिती आहे का? नाही। अहो, कसं माहित असेल? तिने तुम्हाला कधी सांगितलंच नसेल ना। अहो, चोर चोरी करताना मी चोरी करतो असं बोलतो का कधी? नाही। आता मी सांगतो मी काय केलंय। गेले 2 दिवस तिला कॉल करायचा प्रयत्न करतोय मी, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय मी, पण ती बोलत नाहीये माझ्याशी। अहो, रिलेशनशिप काय असतात, रिलेशनशिप मध्ये कसं वागायचं असतं एवढं कॉमन सेन्स नाहीये त्या मुलीला। गावंढळ कुठली? काय म्हणालात? गावंढळ? हो, गावंढळ म्हणालो तिला मी। अहो, ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काही बोलाल का मला? आणि प्लीज मला बोलायच्या आधी ना स्वतःच्या मुलीकडे लक्ष द्या। खोच गावात ठेवू ना, तुम्ही मुलीला गावठी करून ठेवलंय हे कळत नाहीये तिला। हा, इगो खूप आहे तिला, इगो। मी बोलणार नाही नीरजची। किती सहन करायचं मी तुमच्या मुलीला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।